गुड मॉर्निंग ऑल. आतापर्यंत आपण पाहिले की व्हॉट आर कंपोजिट शेप्स अँड बेसिक शेप्सचं मोमेंट ऑफ इनर्शिया. बेसिक शेप्सचं मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट centroidal x and y shapes, right? And we have also found how to calculate x bar and y bar for composite shapes. How to calculate x bar and y bar for composite shapes. कंपोजिट शेप्स म्हणजे आता हे बघा, हे एक्झाम्पल आहे कंपोजिट शेप्स. हे टी शेप मध्ये आहे, पण इट इज मेड अप ऑफ टू रेक्टेंगल्स. इट इज मेड अप ऑफ टू रेक्टेंगल्स, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल, राईट? सो त्याला आपण म्हणतो कंपोजिट शेप्स. सो काय क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघा. क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ टी सेक्शन हॅविंग टॉप फ्लेंज 200 mm इंटू 20 mm अँड वेब, याला आपण वेब म्हणतो, वेब 200 mm into 20 mm about the centroidal x and y axis. About the centroidal x and y axis, right? So बघा, आता हे कंपोजिट शेप आहे, याचा आपल्याला सेंट्रॉइडचं लोकेशन माहीत नाही, राईट? सो सेंट्रॉइडचं लोकेशन काढण्यासाठी काय दोन पॉईंट्स लागतात आपल्याला. एक तर आहे एक्स बार अँड दुसरा आहे वाय बार. ओके, वन इज एक्स बार अँड अनदर इज वाय बार. वन इज एक्स बार अँड अनदर इज वाय बार. सो एक्स बार इज इक्वल टू a1 x1 प्लस a2 x2 प्लस a3 x3 अपॉन a1 प्लस a2 प्लस a3. ठीक आहे. तर कंपोजिट सेक्शन मध्ये सर्वप्रथम आपण काय करणार आहोत, एक रेफरन्स पॉईंट घेणार आहोत. ठीक आहे, जिथून आपण एक्स बार आणि वाय बार मेजर करू शकतो. जिथून आपण एक्स बार आणि वाय बार मेजर करू शकतो. ठीक आहे, जिथून आपण एक्स बार आणि वाय बार मेजर करू शकतो. सो बघा, मी इथं बघा माझं पॉइंटर बघा, पॉइंटर दिसतं सर्वांना. इथं मी रेफरन्स घेतला आहे. ठीक आहे, इथून माझा राहील हा वाय बार, इथून वर्टिकल डिस्टन्स राहील माझं वाय बार. दॅट इज लोकेशन ऑफ एक्स ॲक्सिस, लोकेशन ऑफ माझं सेंट्रोइडल ॲक्सिस. अँड इथून हे जे राहील हॉरिझॉन्टल डिस्टन्स, दॅट इज लोकेशन ऑफ वाय ॲक्सिस इज माय एक्स बार. ठीक आहे. आता हे शेप बघा, हे शेप जे आहे हे सिमेट्रिकल अबाउट वाय ॲक्सिस आहे. सेंटरमधून तुम्ही लाईन काढली तर लेफ्ट साईडला आणि राईट साईडला इक्वल एरिया डिवाइड होतोय, म्हणून सेंटर पॉईंटमधूनच आपली वाय ॲक्सिस जाईल. म्हणून आपली वाय ॲक्सिस कुठून जाईल, सेंटरमधूनच जाईल. दिस इज अवर वाय ॲक्सिस. ठीक आहे, दिस इज अवर वाय ॲक्सिस, राईट? तर इथून रेफरन्स ओ घेतला, इथून माझा एक्स बार आहे हा, इथून माझा एक्स बार आहे हा. सो माझा एक्स बार किती राहील सांगा बरं मग. माय एक्स बार विल बी 200 by 2 is 100 mm, 100 mm, राईट? वाय बार कसं काढणार आता आपण, वाय बार. सो वाय बार काढायसाठी काय आहे, आता मी हे एक एरिया कन्सिडर केला A1 आणि हा एक एरिया कन्सिडर केला A2, राईट? A1 आणि A2 दोन एरियाज कन्सिडर केलेले आहेत. सो A1 इज इक्वल टू 200 इंटू 20 and A2 is equal to 200 vertical depth into 20, right? 200 into 20. So A1 आणि A2 सेमच आलं इथं. ठीक आहे. आता आपल्याला वाय बार काढायचे. वाय बारच्या फॉर्म्युलामध्ये काय A1 A2 आहे आणि Y1 Y2. सो व्हॉट इज Y1, एरिया 1चं एक्स ॲक्सिसचं डिस्टन्स फ्रॉम दिस रेफरन्स, या O पासून त्याचं डिस्टन्स, वर्टिकल डिस्टन्स. आता बघा, हे A1 इंडिव्हिज्युअली पकडा, स्टँडर्ड शेप रेक्टँगल, त्याचा सेंट्रोइडल ॲक्सिस बघा दोन्ही, एक हॉरिझॉन्टल आणि एक वर्टिकल. ठीक आहे, हॉरिझॉन्टल इथून पास होईल त्याच्या सेंटरमधून, वर्टिकल तर सेमच आहे, जी टी सेक्शनची वर्टिकल आहे आणि ही आहे ती सेमच आहे, राईट? तर आपल्याला Y1 काढायचं आहे. Y1 म्हणजे काय, आता इथून बघा O पासून हे 200 डिस्टन्स, O पासून हे 200 डिस्टन्स प्लस 20/2. तर हे आपल्याला सेंट्रोइडल ॲक्सिसचं डिस्टन्स भेटून जाईल. 200 प्लस 20/2 इज इक्वल टू 210 mm.
210 mm, राईट. A2 बघा, A2 सिमिलरली आपल्याला आता Y2 काढायचं आहे. फॉर्म्युल्यामध्ये Y2 आहे. Y2 आता एरिया 2 कोणचा आहे, हा आहे आपला एरिया 2. त्याचं इंडिव्हिज्युअल बघायचं आपल्याला, याचं स्वतःच याला याचा स्टँडर्ड शेप कन्सिडर करायचं आहे. आणि आपण पाहिलं रेक्टँगलचं तर हाफ आणि हाफ, ठीक आहे. या 200चा हाफ त्याचं स्वतःचं सेंट्रोइडल ॲक्सिस असेल XX. आपल्याला इथून पाहिजे कारण आपण कंपोजिटचं काढतोय. सो दॅट इज माय Y2. सो Y2 इज 200/2, दॅट इज 100 mm. 200/2 दॅट इज 100 mm, ठीक आहे. 200/2 दॅट इज 100 mm. नेक्स्ट इज Y बार. तर या Y बार मध्ये फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यूज ठेवल्या A1 Y1 प्लस A2 Y2 अपॉन A1 प्लस A2. A1 4000, Y1 210 प्लस A2 4000, Y2 100 divided by 4000 प्लस 4000, A1 प्लस A2. सो माझा Y बार आला आहे 155 mm. म्हणजे बघा Y बार म्हणजे 155 mm म्हणजे XX ॲक्सिसचं लोकेशन, या कंपोजिट सेक्शनचं XX ॲक्सिसचं लोकेशन. दिस इज माय XX ॲक्सिस अँड दिस इज माय YY ॲक्सिस. म्हणजे माझा बघा सेंट्रॉइड इथं राहील. दिस इज माय लोकेशन ऑफ सेंट्रॉइड CG. दिस इज माय लोकेशन ऑफ सेंट्रॉइड CG, ठीक आहे. XX अँड YY. समजलं सर्वांना, राईट. दिस इज माय XX ॲक्सिस, दिस इज माय YY ॲक्सिस. नेक्स्ट इज आता आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढून ठेवला आहे, राईट. त्याच्यानंतर आपल्याला आता IXX आणि IYY काढायचं आहे. बघा सेंट्रोइडल ॲक्सिस XX आणि YY. आपल्याला नुसतं इथं सेंट्रोइडल ॲक्सिस XX काढायची गरज पडली, YY काढायची गरज नाही पडली. सो दॅट्स वाय IXX इज इक्वल टू I1X1 प्लस I2XX. मीन्स 1चा XX प्लस 2चा XX, राईट. 1चा अबाउट दिस XX ॲक्सिस आणि 2चा अबाउट दिस XX ॲक्सिस. आता बघा 1 जे आहे 1चं जे आहे त्याचं सेंट्रोइडल ॲक्सिस हे, पण पूर्ण T सेक्शनचं सेंट्रोइडल ॲक्सिस इथं आहे. म्हणजे दिस 2 ॲक्सिस आर पॅरलल टू इच अदर. आणि आपल्याला याचा जे आहे 1चा अबाउट दिस ॲक्सिस काढायचा आहे. म्हणून आपल्याला काय यूज करावं लागेल, पॅरलल ॲक्सिस थेरम, राईट. पॅरलल ॲक्सिस थेरम आपल्याला यूज करावा लागेल. सो IXX इज इक्वल टू I1X1 प्लस I2XX, राईट. सो I1XX कसं काढणार आपण, I1XX 1चा x भोवती BD³/12 माहिती आहे आपल्याला, प्लस एरिया इंटू H², राईट, प्लस एरिया इंटू H². H इज इक्वल टू Y1 मायनस Y बार. Hचा फॉर्म्युला काय, Y1 मायनस Y बार. Y1 किती आहे 210 मायनस Y बार. Y बार म्हणजे हे Y बार 155 आला. पॅरलल ॲक्सिसचा थेरम वापरलाय फक्त बस. BD³/12 प्लस AH². एरिया ऑफ दिस रेक्टँगल काय, एरिया 200 इंटू 20. व्हॉट इज एरिया, 200 इंटू 20, राईट. सो एरिया इज 200 इंटू 20. सो हे फॉर्म्युल्यामध्ये ठेवल्यावर व्हॅल्यू I1XX किती येईल, 12.2. एवढा मोठा येईल बघा आन्सर. तर यालाच मी काय लिहिलं शॉर्टमध्ये 12.233 इंटू 10⁶. हे बघा ह्याला लेफ्टला कन्वर्ट केलं, लेफ्ट साईडला घेतलं. 1 2 3 4 5 6. 12.233 इंटू 10⁶. mm⁴. mm⁴. ठीक आहे. हे झालं आपलं कंप्लीट T सेक्शन बॉडीचं अबाउट IXX. नेक्स्ट काय करणार आपण, IYY कन्सिडर करणार. आता मला सांगा IYY मध्ये पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करावा लागेल का. हे बघा YY ॲक्सिस बघा ही सेंटरमधून पास होते आणि प्रत्येक रेक्टँगलचं YY ॲक्सिस त्याचं स्वतःचं पण याच्यामधूनच पास होते, राईट. म्हणून इथं काही सेंट्रोइडल ॲक्सिस पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करायची गरज नाही. नेक्स्ट याच्यामध्ये बघू आपण. सिमिलरली आपण काय केलं, पहिले I1XX काढलं, नंतर I2XX म्हणजे हे सेकंड बॉडीचं अबाउट XX ॲक्सिस, अबाउट दिस XX ॲक्सिस, ठीक आहे. याच्यामध्ये पण आता बघा सेकंड बॉडीचं त्याचं स्वतःचं हे ब्ल्यू कलरमधलं सेंट्रोइडल ॲक्सिस. पण आपल्याला काढायचं आहे या भोवती ॲक्सिस, अबाउट दिस ॲक्सिस XX आपल्याला काढायचं आहे अबाउट XX.
आपल्याला माहीत आहे अबाउट दिस ब्ल्यू ॲक्सिस. सो सेम पॅरलल ॲक्सिस थेरम, BD³/12 प्लस A इंटू H². व्हॉट इज H? H म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन दिस टू पॅरलल ॲक्सिस. या ॲक्सिस आणि या ॲक्सिस मधलं डिस्टन्स. ठीक आहे. एक्स ॲक्सिस आणि याचं ब्ल्यू जे आहे सेंट्रोइडल ॲक्सिस, त्या इंडिव्हिज्युअल रेक्टँगलचं, सेपरेट रेक्टँगल 2चं, त्या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे काय? H. सो ते H कसं काढणार आपण? y2 मायनस y बार. y2 इथून मोजतोय आणि मायनस y बार हे केलं आहे, तर ते y बार म्हणजे बघा तुमचं एवढं आहे, एवढं डिस्टन्स. दिस इज युअर y बार. सो y बार मधून आपण y2 मायनस केलं तर आपल्याला या दोघांमधलं डिस्टन्स भेटेल, दोन सेंट्रोइडल ॲक्सिसमधलं. सेम केले आपण y2 मायनस y बार. ठीक आहे, किंवा y बार मायनस y2. हे निगेटिव्ह आलं तरी चालेल, कारण अल्टिमेटली इट इज स्क्वेअर. स्क्वेअरमध्ये ते पॉझिटिव्ह होऊन जातं. ठीक आहे. BD³/12 प्लस एरिया इंटू H². BD³/12 प्लस एरिया इंटू H². ठीक आहे. BD³/12 प्लस एरिया इंटू H² इक्वल टू 25.433 इंटू 10⁶ mm⁴. सो Ixx टोटल किती येणार मग आपला? Ixx I1x1 प्लस I2xx. I1xx प्लस I2xx. I1xx काय? एवढा. I2xx एवढा. 25.433. So complete Ixx is addition of these two. That is 37.66 into 10⁶ mm⁴. याच्यामध्ये कॅल्क्युलेटर व्यवस्थित यूज करायचा आहे. 991 MS किंवा तुम्ही जे यूज करता ते. कॅल्सीनी पहिले हे सॉल्व करून टाकायचं ब्रॅकेट लावून, त्याच्यानंतर हे. राईट. कॅल्सीमध्ये चुका नाही करायच्या. कॅल्क्युलेटर व्यवस्थित वापरलं तरच तुमचा आन्सर बरोबर येईल, कारण याच्यामध्ये मोठे मोठे कॅल्क्युलेशन्स आहेत मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये. ठीक आहे. सो दिस वी कॅल्क्युलेटेड अबाउट x ॲक्सिस. नाव अबाउट y ॲक्सिस. बघा त्याचं काय लिहिलेलं आहे? ॲज T सेक्शन इज सिमेट्रिक अबाउट y ॲक्सिस. T सेक्शन जे आहे ते सिमेट्रिक अबाउट y ॲक्सिस आहे. Therefore we can directly write x bar. Right? X bar is equal to 200/2 is equal to 100 mm. As the T section is symmetric about y axis, we can directly write x bar. X bar is equal to 200/2 equal to 100 mm. Right? The proof. समजा प्रूफच पाहिजे आपल्याला, तर x bar is equal to a1 x1 plus a2 x2 divided by a1 plus a2. इथं बघा a1 आणि a2 सेम आहे. याचा एरिया 1चा आणि 2चा एरिया सेमच आहे, 200 × 20. इथं पण बघा 200 × 20. सो 200 × 20 इज इक्वल टू एरिया. डिनोट केलं मी ए नी. ठीक आहे. मग ए कॉमन घेतलं मी इथं, ए आणि ए 2a. खाली a1 प्लस a1 इज इक्वल टू 2a. आणि इथं ए कॉमन घेतलं, x1 प्लस x2 डिवाइड बाय 2. सो x1 प्लस x2 डिवाइड बाय 2. x1 इज इक्वल टू 100 अँड x2 इज इक्वल टू 100. आता बघा x1 फर्स्ट याचं बघा, फर्स्ट रेक्टँगल इथं आहे. याचा x1 कुठं राहील? x1 म्हणजे आपण इथून मेजर करतो या वर्टिकल लाईनपासून. x1 म्हणजे काय? डिस्टन्स ऑफ y ॲक्सिस. याचा y ॲक्सिस कुठं? इथं आहे. दॅट इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 100 ॲक्सिस. दॅट इज ॲट अ डिस्टन्स ऑफ 100. अँड x2 बघा इथं आहे. x2 त्याचा पण किती आहे? 100, कारण हे सेंटरमधूनच पास होते. x2 त्याचा y ॲक्सिस. राईट, त्याचा y ॲक्सिस स्वतःचा. सो x2 इज इक्वल टू ऑल्सो 100. सो दॅट्स वाय फायनल इज x1 प्लस x2 डिवाइड बाय 2. 100 प्लस 100/2, 200/2 इज 100. 200/2 इज 100. सो आलं, because it is symmetrical about y axis, that's why direct center distance is our y bar, x bar. Okay, so आता IYY कसं काढायचं? राईट. आता IYY काढताना काय लागणार आहे आपल्याला? अबाउट दिस सेंट्रोइडल ॲक्सिस. दिस इज माय YY. ठीक आहे. आता बघा IYY काढताना याचा इंडिव्हिज्युअल YY पण हेच आहे, आणि IYY ऑफ द T सेक्शन इज ऑल्सो सेम. दे आर
coinciding with each other, right? So no parallel axis is required. Directly standard shapes, standard formula वरून आपण काढू शकतो. What is the IYY of rectangle? आता सपोज हे रेक्टेंगल आहे, याचा YY ॲक्सिस इथून पास होत आहे, हे आहे D आणि हे आहे B. So what is the moment of inertia? dB cube by 12, dB cube by 12, right? So similarly इथं पण आपल्याला याचा IYY काढावा लागेल प्लस याचा IYY काढावा लागेल. दोघांचं ॲडिशन केल्यावर आपल्याला पूर्ण टी सेक्शनचा अबाउट YY ॲक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया भेटेल, राईट? मोमेंट ऑफ इनर्शिया मीन्स रेजिस्टन्स टू द टॉर्क और अँग्युलर रोटेशन, अँग्युलर मोशन, राईट? सो सेम हे भेटेल आपल्याला IYY. When the shape is symmetric about y-axis, we can directly write x bar, and when the shape is symmetric about x-axis, we can directly write y bar. This is important point. हे नोट डाउन करून घ्या सगळ्यांनी, राईट? आता ह्या केसमध्ये आपलं सिमेट्रिक अबाउट y-axis होतं म्हणून आपण we can directly write x bar. And when the shape is symmetric about x-axis, we can directly write y bar, right? We can directly write y bar. So IYY is equal to I1y plus I2y, dB cube by 12 plus dB cube by 12. Okay, first it's a dB cube by 12, 20 into 200 cube by 12, 20 into 200 cube by 12 plus second is 200 is depth into 20 cube divided by 12. 200 into 20 cube by 12 is equal to 13.4633 into 10 raised to 6 mm raised to 4. 13.4633 into 10 raised to 6 mm raised to 4. Okay. So in this way we have to find the moment of inertia of a composite section. हे composite section मध्ये लक्षात ठेवायचं की फर्स्ट आपण काय करतो, एक रेफरन्स पॉईंट घेतो, तिथून आपल्याला एक्स बार आणि वाय बार काढावा लागतो. जर ते शेप एखाद्या सिमेट्रिक अबाउट एक्स ॲक्सिस असेल तर वाय बार आपण डायरेक्टली लिहू शकतो, जर सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस असेल तर एक्स बार आपण डायरेक्टली लिहू शकतो. ठीक आहे. सो एक्स बार आणि वाय बार वी हॅव टू फाइंड, अँड आफ्टर फाइंडिंग एक्स बार अँड वाय बार बघायचं कंपोजिट सेक्शनचं सेंट्रोइड ॲक्सिस कुठं लाय करतो. मग ते आणि त्या इंडिव्हिज्युअल याच्यामध्ये जर डिफरन्स असेल तर आपल्याला काय करावं लागेल, पॅरलल ॲक्सिस थेरम यूज करावा लागेल. ठीक आहे. सो सेम प्रोसिजर आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेममध्ये करावं लागणार आहे. आपण आणखीन एक प्रॉब्लेम बघूया. सेकंड प्रॉब्लेम आता आहे हॉलो सर्क्युलर सेक्शनचा प्रॉब्लेम घेतलेला आहे, म्हणजे दोन्ही टाईपचे कव्हर होऊन जातात तुमचे. एक हॉलो आपण पाहिला आणि हे आपण पाहतो. एक टी आपण पाहिला नाही, आता हॉलो आपण बघणार आहोत. ठीक आहे. क्वेश्चन वाचा. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ हॉलो सेक्शन. Find the moment of inertia of a hollow section shown in figure about an axis passing through its center of gravity, passing through its CG or parallel to XX axis, passing through its CG or parallel to XX axis, or parallel to XX axis. ठीक आहे. आता बघा, हे एक रेक्टँगल आहे, त्याच्यामध्ये एक हॉलो सर्कल आहे, हॉलो. सो या पूर्ण कंपोजिट सेक्शनचं आपल्याला अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स CG और पॅरलल टू XX ॲक्सिस. ठीक आहे. म्हणजे जे CG मधून हॉरिझॉन्टल ॲक्सिस पास होते त्याभोवती आपल्याला त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे, राईट? आता हे पण शेप बघा. इथून जर मी वरतून वर्टिकली जर मी हाफ मधून लाईन काढली तर इट विल बी सिमेट्रिक अबाउट YY ॲक्सिस, बरोबर? दोन्ही इकडं सेम एरिया डिवाइड होईल. हाफ मधून जर कट केलं मी याला, अर्ध्यामधून जर मी याला कट केलं तर दोन्ही इकडं
सेम डिवाइड होईल, राईट. सो this is a composite section having circle and rectangle. First we have to find the CG of whole composite section. First we have to find CG of whole composite section. पूर्ण composite section चा आपल्याला CG काढावं लागेल, right. So x1 bar is equal to 100, x1 bar is equal to 100, x2 bar is equal to x1. 1 मी हे कन्सिडर केले rectangle ला, 2 is my circle, and this is my reference point. Oh, right, this is my reference point, this is my reference point, this is my reference point. So x1 bar is equal to 100 mm and x2 bar is equal to x1 bar, right. x1 म्हणजे याचा आणि x2 bar is equal to x2 bar is equal to 25 plus 150 by 2. बघा 25 plus 150 by 2 सर्कलचा अर्धा, so that is equal to 100 mm. Similarly y1 आणि y2. आता हे माझं रेक्टँगल आहे, राईट. y1 bar म्हणजे काय, लोकेशन ऑफ x एक्सिस ऑफ दिस रेक्टँगल. आता आपण पाहिले रेक्टँगलचं काय असतो, हाफ. x एक्सिस कुठं असतो, हाफ डिस्टन्स और फ्रॉम बेस, राईट. तर याचा x एक्सिस कुठं असेल, रेक्टँगल 1चं टोटल इज 300 divided by 2, y1 is 300 by 2 is 150, y1 is 300 by 2 is 150, right. y1 bar काय 300 divided by 2 that is equal to 150, and y2 bar किती आहे मग, y2 bar is equal to y2 म्हणजे हा सर्कल. आता सर्कलचं आपण पाहिलं आहे रेडियस मधून जी ॲक्सिस जाते सेंटर, तर हे सपोज दिस इज सर्कल, हे असतो वाय वाय आणि दिस इज एक्स एक्स, दिस इज सर्कल्स एक्स एक्स ॲक्सिस. वाय बार म्हणजे काय, एक्स एक्स ॲक्सिसचं डिस्टन्स, म्हणजे हे जी सेंटरमधून पास होते त्याचा डिस्टन्स फ्रॉम बेस, फ्रॉम रेफरन्स पॉईंट किती होईल मग हे, दिस इज 300 आणि दिस इज 100. सो 300 मधून 100 मायनस केलं तर मला भेटेल 200 mm, राईट. बघा इकडं हे 300 आहे, त्याच्यामधून मी 100 मायनस केलं तर मला ही डिस्टन्स भेटेल, इथून तर खाली, इथून तर खाली हे डिस्टन्स फ्रॉम दिस टू दिस, राईट. दिस इज 100 mm, 200 mm. ओके, समजलं. सो वाय बार काढायचं आपल्याला आपला, बिकॉज CG moment of inertia about x axis विचारले आहे. So suppose this is my x axis of the whole composite section, x axis of whole composite section, right. So याचा डिस्टन्स किती असेल मग बेस पासून y बार, आणि जे मला कॅल्क्युलेट करायचं आहे, बिकॉज आय नीड टू फाइंड आउट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस x axis. मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला अबाउट दिस x axis काढायचं आहे, म्हणजे त्याचा y बार काढावा लागेल आपल्याला, राईट. त्याचा y बार काढावा लागेल. सो y बारचा फॉर्म्युला a1 a1 आउटर रेक्टँगल y1 मायनस a2 y2 मायनस का, कारण दिस इज अ हॉलो. हॉलो म्हणजे पोकळी निर्माण झालेली आहे, तिथं काही नाही, ठीक आहे. दॅट इज अ हॉलो. हॉलो मीन्स देर इज नथिंग, नो मटेरियल इज प्रेझेंट, काही मटेरियल प्रेझेंट नाही आहे इथं, पोकळ निर्माण झालेली आहे, ठीक आहे. सो a1 y1 मायनस a2 y2 डिवाइडेड बाय a1 मायनस a2 डिवाइडेड बाय a1 मायनस a2, a1 y1 minus a2 y2 divided by a1 minus a2, that is equal to y bar, ठीक है. a1 y1 minus a2 y2 divided by a1 minus a2. ठीक आहे. आता a1 म्हणजे काय, रेक्टँगलचा एरिया आहे माझा, 200 into 300, 200 into 300, that is my a1, and a2 is my circle pi r square. इथं बघा डायमीटर 150 आहे, म्हणजे रेडियस किती असेल 75, राईट. रेडियस इज 75, सो 176 71.45 mm स्क्वेअर a2, अँड y1 y2 आपण ऑलरेडी काढलेले आहेत. तर या फॉर्म्युलेमध्ये ठेवलं आणि कॅल्क्युलेशन व्यवस्थित केलं तर आपलं y बार येईल 129.126 mm. आपलं y बार किती येईल 129.126 mm. हे बघा या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे y बार, ठीक आहे.
आता ही माझी आली वाय बार आला म्हणजे काय आली माझी एक्स एक्स ॲक्सिस ऑफ दिस कंपोजिट सेक्शन. वाय बार आली म्हणजे काय आली एक्स एक्स ॲक्सिस ऑफ दिस कंपोजिट सेक्शन. एक्स एक्स ॲक्सिस ऑफ दिस कंपोजिट सेक्शन. ठीक आहे. सो आई एक्स एक्स इज इक्वल टू I1 XX. वन माझं काय रेक्टँगल आणि 2 माझं काय सर्कल. तर हे 2 प्रेझेंटच नाही आहे, इथं मटेरियलच नाही आहे, म्हणून आपण काय करतो मायनस करतो. मायनस. सो I1 XX प्लस मायनस I2 XX दॅट इज IXX. हे कंपोजिट बॉडीचं अबाउट XXX राईट. सो I1 XX इज इक्वल टू रेक्टँगलचं तर माहिती आहे आपल्याला. आता हे बघा, हे रेक्टँगलचं स्वतःचं मोमेंट ऑफ इनर्शिया स्वतःचा एक्स एक्सिस कुठं आहे, इथे आहे बघा, ग्रीन लाईन बघा. ही जी आहे ही रेक्टँगलची एक्स एक्सिस आहे आणि ही आपल्या कंपोजिट बॉडीची आहे. दोघांमध्ये डिस्टन्स आहे. डिस्टन्स असल्यामुळे आपल्याला पॅरलल एक्सिस थेरम यूज करावा लागेल. h². सो BD³/12 प्लस AH². BD³/12 डिवाइड बाय प्लस AH². H इज इक्वल टू y1 मायनस y बार किंवा y बार मायनस y1, काहीही करा तुम्ही, निगेटिव्ह आला तरी चालेल. सो y1 कुठे आहे, y1 म्हणजे हे इथून इथपर्यंत डिस्टन्स, इथून इथपर्यंत हे माझं y1 आहे आणि दिस इज माय y बार. y1 इज 150 मायनस y बार 129.126 20.874. ठीक आहे. सिमिलरली आता सर्कलचा एक्सेस इथं आहे आणि आपल्याला या एक्सेस भोवती आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. म्हणजे आपल्याला परत या दोघांमधलं डिस्टन्स फाइंड आउट करावं लागेल आणि पॅरलल एक्सिस थेरमचा यूज करावा लागेल. काय करावं लागेल, पॅरलल एक्सिस थेरमचा यूज करावा लागेल राईट. सो I2 XX इज इक्वल टू π/64 d⁴ π/64 d⁴ प्लस AH². π/64 d⁴ plus AH². So H is equal to y2 minus y bar. H बघा, हे H y2, हे सेकंडचं y2 मायनस y बार, हे y बार. ठीक आहे. y2 हे इथून आहे आणि y बार हे इथून आहे, म्हणजे इथून एवढं डिस्टन्स, त्याच्यामधून इथून एवढं डिस्टन्स आपण मायनस केलं तर आपल्याला एवढं डिस्टन्स भेटेल, y2 मायनस y बार. तर 200 मायनस दिस मच 70.874. So I2 XX is equal to π/64 d⁴ plus area into h². So that is equal to this much, I2 XX. So final आपलं काय आहे, I1 XX minus I2 XX. So I1 XX मी घेतलं minus I2 XX. minus I2 XX. ओके. I1 XX मायनस काय घेतलं मी, I2 XX. I1 XX घेतलं मायनस I2 XX. सो माझा मोमेंट ऑफ इनर्शिया आला आहे 362527017.8 mm/4. ठीक आहे. त्यालाच तुम्ही शॉर्टमध्ये लिहायचं असेल तर इंटू 10⁶ मध्ये कन्वर्ट करावं लागेल मला. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6. So 362.527 into 10⁶ mm/4 mm/4. Okay, 362.527 into 10⁶ mm/4. सो बेसिकली इम्पॉर्टंट थिंग्स हा काय, एक्स बार वाय बार फाइंड आउट करणे कंपोजिट शेपमध्ये आणि चेक करणे की इंडिव्हिज्युअल स्टँडर्ड शेपचं एक्स बार आणि कंपोजिट शेपचं एक्स बार दॅट इज किंवा एक्स बार किंवा वाय बार हे जर डिफरंट असतील, लाईक इथं हे जर त्या दोघांमध्ये जर गॅप असेल तर आपल्याला काय करावं लागेल, पॅरलल एक्सिस थेरम यूज करावा लागेल. सो रेफरन्स पॉईंट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. रेफरन्स पॉईंट इथून मेजर करावं लागतो आपल्याला एक्स बार आणि वाय बार.
ठीक आहे. आणि कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित करणे याच्यामध्ये, कारण स्टेप बाय स्टेप सॉल्व करणे, त्याचं कॅल्क्युलेशन केल्यावर हे करणे, हे ॲड करणे, जेणेकरून तुमचं कॅल्क्युलेशन मिस्टेक होणार नाही. सगळं बरोबर असून कॅल्क्युलेशन मिस्टेक झालं तर तेही प्रॉब्लेमच आहे. ओके. सो या टाईपचे प्रॉब्लेम्स तुम्हाला विचारले जातील एक्झाममध्ये 4 मार्काला मे बी. सो आणखीन मी व्हिडिओ शेअर करेल तुम्हाला. ते व्हिडिओ तुम्ही बघून प्रॅक्टिस करा. क्वेश्चन्स तुम्ही प्रॅक्टिस करा. कुमावतच्या पुस्तकातून करू शकता, किंवा मग निराली प्रकाशन आहे एक, त्याच्यामध्ये मागच्या वर्षी आलेले आहेत क्वेश्चन्स, ते तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आणि काही अडचण राहील तर तुम्ही कधी विचारू शकता मला. फील फ्री टू आस्क एनी टाईम अबाउट डाऊट्स. VK कुमावत आहे बघा पुस्तक, टेक्मॅक्स VK कुमावत. ठीक आहे. सो विल स्टॉप हिअर. आय विल शेअर द नेक्स्ट व्हिडिओ ऑल्सो. सो पुढचे व्हिडिओज जे आहेत ते न्यूमरिकल्सवरच आहेत. त्याचे न्यूमरिकल्स तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या, त्याची प्रॅक्टिस करा. तेच न्यूमरिकल्स तुम्ही स्वतः सॉल्व करून बघा, तेव्हाच तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की तुम्ही न्यूमरिकल्स सॉल्व करू शकता. ओके. स्टॉप हिअर.